सरकारने त्यांना संविधान या देशाला देण्याची जबाबदारी दिली. बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं ते संविधान फक्त मागासवर्गीय समाजासाठी नव्हतं, तर ते संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याच मानाने या देशात जगता यावं याच्यासाठी बाबासाहेबांनी केलं. पण बाबासाहेबांची जयंती आली की ती साजरी कोणी करायची? फक्त मागासवर्गीय समाज. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या बाबतीत तसंच. ज्या महात्मा फुलेंनी स्वातंत्र्यापूर्वी शिक्षणाची चळवळ उभी केली, आज आपण जे शिकलो त्या महात्मा फुलेंच्या चळवळीतून, ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजापुरती नव्हती. ती शिक्षणाची चळवळ महात्मा फुलेंनी प्रत्येक 18 पगड जाती धर्मातल्या गरीबातल्या गरीब मुलांनी मुलींनी शिकलं पाहिजे याच्यासाठी केली होती. म्हणून ते महापुरुष. पण त्यांची जयंती आली ती तुम्ही करायची, फक्त माळी समाजाने करायची. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती, ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या देशभरातले सर्व मंदिर ज्याचा जीर्णोद्धार केला, ते फक्त मंदिरही नव्हते, काही दर्गा सुद्धा होत्या, अशा सर्वांचा जीर्णोद्धार केला. तो काही एका जातीपुरता नव्हता. पण आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींना सुद्धा आपल्या जातीत बांधून घेतलं. त्यांची जयंती आली की फक्त धनगर समाजाने साजरी करायची. भगवान बाबांची जयंती आली की वंजारी समाजाने करायची. पहिल्यांदा आज साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण एक संकल्प करूया की हे जे जे महापुरुष झालेत, या सर्व महापुरुषाच्या जयंत्या 18 पगड जातीतल्या सर्वांनी एकत्र येऊन साजऱ्या केल्या पाहिजे. यांनी काम फक्त एका जातीपुरतं केलेलं नाही. म्हणून कृपा करून आपण आपल्या संकुचित मनानं या महापुरुषांना आपल्या आपल्या जातीत बांधू नका. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत काय बोलावं? वाटेगावून मुंबईला निघाले, पायात चप्पल नव्हती. शिक्षणाच्या बाबतीत बोललं गेलं अण्णाभाऊंच्या, काही दिवसाचं शिक्षण आहे त्यांचं. बगल चपलीचं मुंबईला गेले. मुंबईत कामगाराची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हाती घेतली आणि ती चळवळ हाती घेतल्यानंतर तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला सांगता येणार नाही. त्यावेळेसच्या रशियाच्या सरकारने अण्णाभाऊ साठेंना निमंत्रित केलं. रशियाला निमंत्रित केले. अण्णाभाऊ विमानतळावर उतरले. विमानतळापासून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत एवढी भव्य मिरवणूक निघाली अण्णाभाऊंची, एवढी भव्य मिरवणूक निघाली की दुसऱ्या दिवशी रशियाला त्यावेळेसचे तत्कालीन आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरूजी रशियाला गेले आणि त्यांनी ते सगळं स्वागत बघितलं. आदल्या दिवशीचं रस्त्यावर पडलेलं सगळं. आणि ते म्हणले हे काय? ते म्हणले तुम्हाला माहित नाही, तुमच्या देशातले एवढे प्रसिद्ध कामगारांची चळवळ उभी करणारे नेते ते काल इथं आले आणि त्यांचं हे अभूतपूर्व स्वागत झालं. पंडित नेहरू म्हणले का ते माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे आणि एवढे जर प्रसिद्ध असले तर माझी त्यांची ओळख कशी आहे?
माणूस किती कर्तृत्ववान असतो बघा. उपाशी माणसाची व्यथा लेखणीतून लिहिणं, कामगारांची चळवळ उभी करणं, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष करण्यासाठी साहित्य लिहिणं आणि आपल्या लोकशाहीमधून वेगवेगळ्या ज्या अंधश्रद्धेच्या परंपरा आहेत त्या बाजूला सारल्या. अशा माणसाची ओळख रशियाला त्यावेळेस होती, पण इथल्या देशाच्या पंतप्रधानाला नव्हती. आणि एकमेव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे जिवंत असताना रशियामध्ये त्यांचा पुतळा उभा. एवढं महान व्यक्तिमत्व, एवढे महान महापुरुष जे आपल्याला मिळाले, त्यांचं थोडं थोडकं तरी आपण आपल्या अंगी अंगीकृत करावं. एकदा अण्णाभाऊ साठे एक साहित्य लिहित होते. त्यांच्या खोलीमध्ये साहित्य लिहित असताना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अन्नाचा कण पोटात गेला नाही. अण्णाभाऊ साठेंचे मित्र अण्णाभाऊंना पाहायला आले. त्यांना कळालं की 3 दिवस अण्णाभाऊंनी पोटात अन्न घेतलं नाही. त्यांनी विचारलं, अहो अण्णा, तुम्ही 3 दिवस झाले उपाशी आहे आणि उपाशी पोटी तुम्ही लिहिता. अण्णाभाऊ साठेंनी उत्तर दिलं, मी ज्यांच्या प्रती लिहितोय ती माणसं माझी उपाशी आहेत, ते भरल्या पोटी लिहू शकत नाही. हे अण्णाभाऊ अनेक जणांचे इतिहास पाहिले. ते इतिहास राजघराण्याचे, त्या इतिहासात त्या राजघराण्याबद्दल लिहिलंय, त्या राजाबद्दल लिहिलंय. तो इतिहास आपण वाचत आलो. देशभरातला इतिहास बघा. अण्णाभाऊंनी जो इतिहास लिहिला, जो घडवला, अण्णाभाऊच्या इतिहासाच्या लेखणीमध्ये उपाशी माणूस होता, उपाशी माणसाचा इतिहास अण्णाभाऊंनी लिहिला, कामगारांचा लिहिला, गरीबातल्या गरीब माणसाचा लिहिला. हा इतिहास जगभरामध्ये दुसऱ्या कुणीही लिहिला नाही, तो अण्णाभाऊंनी या ठिकाणी. अरे असे किती उदाहरणं भेटली. लोकशाहीमधून अण्णाभाऊ म्हणायचे, अरे अंधश्रद्धा बाजूला ठेवा, जे करायचं श्रद्धेने करा. त्यावेळेस सटवाई, वसोबा, परातीला सुद्धा पैसे चिटकायचे. तुम्हाला माहिती, आता नवीन पोरांना माहित नसेल, परातीला पैसे चिटकायचे. ती सगळी अंधश्रद्धा. ती अंधश्रद्धा लोकशाहीतून मोडून काढायचं काम या राज्यात जर कोणी केलं असेल तर ते साहित्यरत्न लोकशाही. माझ्या जीवनातला योगायोग बघा. मला कधी वाटलं नव्हतं राजकारणात, समाजकारणात मी इथपर्यंत पोहोचेल. पण ज्या वेळेस पहिल्यांदा मला मंत्री व्हायची वेळ आली, मला मंत्रीपद देत असताना सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं. तो माझा पुरस्कार होता का माझ्यावर अन्याय होता हे मला आजही सांगता येत नाही. पण आनंद वाटला की ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात सामाजिक न्याय विभाग काढला, त्या सामाजिक न्याय विभागाचं पहिल्यांदा मंत्री म्हणून मला या ठिकाणी जबाबदारी देतात. मंत्री होताना विभागही पहिल्यांदा कुठला आला, बाबासाहेबांनी तयार केलेला तो विभाग मला आजही आठवतो. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो. विरोधी पक्ष नेता असताना मी विधान परिषदेमध्ये अशाच अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही दिवसानंतर अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात विधान परिषदेमध्ये मी ठराव मांडला की
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न दिला गेला पाहिजे आणि हा ठराव विधान परिषदेने एकत्रित एकमताने घ्यावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा. सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या सर्व पुराव्यांसहित एक पत्र केंद्र सरकारला दिलं. पुन्हा त्याला विधान परिषदेचा तो ठराव जोडला आणि पुन्हा ते पत्र पाठवलं की भारत रत्न हे अण्णाभाऊंना मिळालंच पाहिजे. हे आपलं नातं आहे. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही राहावं. पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का न राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समुदाय एकत्र प्रस्थापित करायची. आज जरी जातीपातीमध्ये वाद निर्माण होत असले तर आपल्याकडं या महापुरुषांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्यात प्रगड जाती धर्माचं ते उदाहरण आहे. बाबासाहेबांनी दिलेले या देशाला संविधान ते उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठेने दिलेले साहित्य, त्यांचे विचार, त्यांची शैली हेच सांगते. जात पात धर्माचं राजकारण नाही करायचं. उपाशातल्या उपाशी माणसाचं, उपेक्षितल्या उपेक्षित माणसाचं, वंचितच्या वंचित माणसासाठी आपण आपले पाय भिजवायचे. म्हणून आपल्याला सांगतोय, आपल्या सेवेत मी कायम राहील, शेवटच्या श्वासापर्यंत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत. मी मागच्या कार्यक्रमाला आलो नाही, त्यामुळे राधे तुझी मी क्षमा मागतो, आपली क्षमा मागतो. पण इथून पुढे शब्द देतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही जयंती साजरी करता, इथं विजू आहे, इथं तुम्ही आहेत, आबा आहेत, समोर काही मंडळी बसलेली, दीपक आहे, अनेक जण आहेत, हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. ज्या कुठल्या महापुरुषांची जयंती येईल ती जयंती फक्त त्याच जातीने साजरी करायची असं इथून पुढे झालं नाही पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी सर्व जाती पाती धर्मांना एकत्र घेऊन प्रत्येक महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी करायला पाहिजे. आणि परळीमध्ये आम्ही एक वेगळी प्रथा चालू केली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंडळीचा जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजात. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आली की त्या सार्वजनिक जयंतीचा अध्यक्ष आम्ही ब्राह्मण समाजात आहे. अशी किती उदाहरणं सांगायची. तुम्ही परळीत घ्या, बघा, हे आम्ही केलंय. म्हणून इथून पुढच्या काळात महापुरुषांना आपापल्या जातीत बांधू नका. या महापुरुषांनी एवढं मोठं काम केलंय, एवढं मोठं काम केलंय. म्हणूनच आज आपण ताठ मानेनं, स्वाभिमानानं आपल्या या मातीत जगू शकतोय. ही या महापुरुषाची किमया आहे. या महापुरुषांना आपल्या आपल्या जातीत बांधू नका. तर सर्व जातीपातींनी धर्माने एकत्र येऊन त्यांच्या जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरा करा, ही कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कष्टासाठी, यांच्या उपाशी माणसाच्या निष्ठेसाठी, कामगारांच्या चळवळीपोटी, त्यांच्या शाहिरीची, त्यांच्या साहित्याची, या सर्वांपुढे मी नतमस्तक होतो. आणि आपल्या सर्वांना साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय भीम, जय अण्णाभाऊ, जय लवली.